सतीश भोसले उर्फ खोक्याला अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आधीच अटक। भोसलेला प्रयागराजमध्ये यूपी पोलिसांनी अटक केल्याची पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती। आजच ट्रान्झिट रिमांड घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पुढची सुनावणी आता 26 मार्चला होणार आहे। आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा वकील राहुल मुंडेंनी युक्तिवाद केलाय। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी। मी राष्ट्रीय नेता असूनही थेट आरोप करणाऱ्या आमदार धसांना समज द्यावी, पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। धनंजय देशमुखांच्या सूचनेनुसारच मस्साजोगचा नियोजित दौरा रद्द केल्याचाही पंकजांचा दावा। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा अजेंडा, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक सहकारी मुस्लिम इतिहासकारांचा दाखला देत अजितदादांचा नितेश राणेंना टोला। वक्तव्य करताना काळजी घेण्याचाही सल्ला। नितेश राणेंनी इतिहास समजून घेऊन बोलावं, संजय राऊतांचा सल्ला। फडणवीसांनी मंत्र्यांना इतिहासाचे धडे द्यावेत। राण्यांची मुक्ताफळे म्हणजे आणखी एका फाळणीची बीजे रोवण्याचा प्रयत्न, राऊतांचा घणाघात। जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाणांचे विचार सोडणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती। यशवंतरावांच्या विचारांनीच महाराष्ट्राचं भलं होणार। 112व्या जयंतीनिमित्त प्रीती संगमावर अभिवादन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज विधान भवनावर धडक। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, सर्व विरोधकांचा मोर्चेकऱ्यांना पाठिंबा। शाकाहारी देवाचं नाव मटण सर्टिफिकेशनसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद। मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती। राण्यांच्या झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचाही पाठिंबा। पालघर पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत आढळले खनिज तेलाचे साठे। डहाणूच्या समुद्रात 5,000 तर मालवणामध्ये 13,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती तेल साठे। भारत तेल उत्पादनामध्ये सक्षम होण्याची चिन्ह। एअरटेल पाठोपाठ आता जिओचाही स्पेसएक्स बरोबर करार। भारतात लवकरच अवतरणार हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेटचं युग। एअरटेल गॅलरीप्रमाणेच रिलायन्स जिओच्या स्टोअरमध्येही मिळणार स्टारलिंक सेवा आणि उत्पादनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।